प्रभाग 4 मध्ये जातीपातीचे विकृत राजकारण नको, दादागिरीची भाषा करू नका. तुम्ही ज्या शाळेत शिकला आहात त्या शाळेचे आम्ही हेडमास्टर होतो. आमदार सुरेशभाऊ खाडेंचा इशारा. मिरज शहरातील प्रभाग 4 मध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांकडून जातीपातीचे विकृत राजकारण केले जात असल्याचा आरोप माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केला. शांततेच्या वातावरणात निवडणूक घ्यावी, दादागिरीची भाषा वापरू नये, अन्यथा आम्हालाही त्या पातळीवर यावे लागेल असा स्पष्ट इशारा त्यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांचे नाव न घेता दिला. मिरजेतील प्रभाग 4 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराच्या सांगता सभेनंतर आमदार खाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. तुम्ही ज्या शाळेत शिकला आहात त्या शाळेचे आम्ही हेडमास्टर होतो हे लक्षात ठेवा असे सूचक विधान करत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. या सभेस भाजपचे उमेदवार निरंजन आवटी, मोहन वाटवे, विद्या नलवडे, अपर्णा शेटे यांच्यासह ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, दीपक बाबा शिंदे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यापूर्वी दत्त मंदिरापासून ब्राह्मणपुरी परिसरात मोठी पदयात्रा काढण्यात आली. दरम्यान भाजपचे उमेदवार निरंजन आवटी यांनीही माजी खासदार संजय काका पाटील यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. मिरजेतील प्रभाग 4 मध्ये सध्या गुंडगिरी सुरू आहे. तासगावचे पाखरू येथे फिरून माझ्या विरोधात प्रचार करत आहे. मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे तरीही माझा पराभव करा असे सांगत फिरणे म्हणजे मतदारांचा अपमान आहे असा आरोप त्यांनी केला. या प्रकारचा प्रचाराचा काहीही परिणाम होणार नसून प्रभाग 4 मधील भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम दावा निरंजन आवटी यांनी केलाय. भाजप शांतता, विकास आणि सकारात्मक राजकारणाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. म्हणजे जे लोकांसाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण केला. ब्राह्मणपुरी भाग असेल किंवा हक्काच्या भागामध्ये अनेक कामं केली पण कामं संपली नाही. पुढच्या टप्प्यात आमचं विजन वेगळं आहे. कारण की 30-40-35 वर्षापूर्वी या भागात ड्रेनेज लाईन झालेले चिनी मातीचे ड्रेनेज लाईन आहे. भविष्य काळात आम्हाला फंड मोठ्या प्रमाणात आम्हाला गरज आहे. कारण की आपण देताय कधी नाही म्हणत नाही. पण आमचं पुढचं टार्गेट असणार आहे की ब्राह्मणपुरी भागातली ड्रेनेज व्यवस्था बदलून या भागामध्ये कॉन्क्रिटीकरणाचे काम करण्याचा आमचा मानस आहे. म्हणजे जेणेकरून पुढचे 15-20 वर्ष इकडे बघायला लागणार नाही. म्हणजे काय नवीन करता येईल, समाजासाठी काय करता येईल हे करण्याचं काम आम्ही करतोय आणि त्या दृष्टीने मत मागतोय. आम्हाला वादामध्ये फिरत असताना अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. म्हणजे मला कसलीही शंका नाही. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, भारतीय जनता पार्टीचे जे 4 नगरसेवक मागच्या वेळी निवडून आले त्याच्यापेक्षा 100% एवढ्या मताधिक्याने आपले उमेदवार 4च्या 4 निवडून येतील. त्यामुळे कसलीही शंका बाळगू नका. राहिलेले 2 दिवस माझ्या सहकारी बंधूंना माझी विनंती आहे. अनेक अपप्रचार चालू आहेत, अनेक दमदाटीचे प्रकार चालू आहेत, अनेक जातीपातीचे विष डोक्यात ठेवण्याचं काम चालू आहे. अलीकडे तर माझ्यासारख्या नगरसेवकाला पाडाला तासगावचं पाखरूकडे फिराले. पण हरकत नाही, असल्याला पुरवणार नाही. मी कुठं पण फिरू दे, काय फरक पडत नाही मला. तर मला एवढं खंत वाटतंय की तुमच्या पर्याला वयाला तुम्ही लोकांना सांगताय की निरंजनला पाडा. आणि निरंजनला पाडा म्हणून तुम्ही 2 दिवस सांगशीला, पण 17 तारखेला एखाद्याच्या घरात ड्रेनेज तुंबलं, एखाद्याच्या दारातली लाईट बंद पडली, एखाद्याच्या घरात घंटा गाडी आली नाही तर त्याही 17 तारखेला निरंजन आवटी येणार आहे. ते तासगावचं पाखरू इकडे येणार नाही, एवढंच तुम्हाला सांगतो. त्यामुळे कशाही आमिषाला बळी न पडता, कशाचाही विचार करणार न करता भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार निवडून आले पाहिजे एवढंच तुम्हाला विनंती करतो. नदी वेचा रस्ता जो बाबासाहेब आंबेडकर पर्यंत रस्ता जातो तो रस्ता बऱ्याच वेळा खराब होतो. सगळे रस्ते चांगले असतील तर तो रस्ता खराबच होतो. पण त्याचंही आम्ही कॉन्क्रीटीकरण घेतलं. 2,80,00,000 रुपये वटमोरे कॉर्नर ते आपलं बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं कॉन्क्रीटीकरणाचं काम आता बघितलं तर काम चालू आहे. त्यामुळे तो रस्ता कायमचा पाण्यामुळे खराब होतो. पण एकदा निचरा काढायसाठी पैसे दिले आणि तिथून आपल्याला डांबरीकरणाच्या ऐवजी कॉन्क्रीटीकरण रस्ते हे आपल्या भागातले घ्यायचे आपण चालू केलेले आहेत. निश्चित दिवसाच्या थोडासा उशीर लागेल. आता रस्ते जवळजवळ सगळे चांगले रस्ते, त्यामध्ये कुठेही खडतर नाहीये. पण हे रस्ते ज्यावेळी खराब होतील आणि त्याचं निरंजन आपण ज्यावेळी इस्टिमेट करू त्यावेळी आपण कॉन्क्रीटीकरणाचीच इस्टिमेट करायची. जास्त फरक पडत नाहीये. 10 रुपये डांबरीकरण लागतात आणि 15 रुपये कॉन्क्रीटीकरण लागतात. त्यामुळे जास्त मोठा फरक नाहीये. तेही पैसे आपण शासनाकडे उपलब्ध करतो. आज महानगरपालिकेमध्ये जर कमळाचा झेंडा फडकणारच आहे. मागल्या वेळी असंच देवेंद्र भाऊ